ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शालार्थ आयडी घोटाळ्यात शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज अमळनेरच्या कर्मचाऱ्यासह थकीत 68 वेतनधारक यांचे 19 कोटी 53 लाख रुपयाची रक्कम गायब झाली असून अचानक ही रक्कम शासनाकडे वर्ग झाल्याचे दाखवण्यात आले। वेतन अधीक्षक राजमोहन शर्मा यांनी व संस्था चेअरमन शरद शिंदे यांनी गोलमाल केल्याचे दिसून येत आहे। शिवाजी हायस्कूलचे कर्मचारी संजय प्रल्हाद पाटील, वीरेंद्र शंकरसिंह सिसोदिया, शैलेश दत्तात्रय विस्पुते, संगीता प्रकाश पाटील, नीता पंडितराव जवांगे या शिक्षकांच्या खात्यात वेतन फरकाची रक्कम 60 ते 80 लाख रुपये आल्याचे दिसून येत आहे। प्रत्यक्षात त्यांना 1 रुपयाही मिळाला नाही। 19 कोटीची रक्कम शरद शिंदेने वेतन अधीक्षकाला हाताशी धरून परस्पर गायब केलेली आहे। 19 कोटीची एवढी मोठी रक्कम JDCC बँकेने रोख अदा केली। एकट्या शरद शिंदेने 19 कोटी रुपये गोलमाल करण्यात, बनावट कागदपत्रे करण्यात ॲडव्होकेट किरण पाटील यांनी भूमिका बजावली। 19 कोटीची ही रक्कम 68 कर्मचाऱ्यांच्या नावे पडली। आजही त्यांच्या पगार स्लिपवर या फरकाची रक्कम दिसून येत आहे। शरद शिंदेच्या सर्व शाळा घोटाळ्यामध्ये असून त्यांचा स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची मागणी राजकुमार छाजेड यांनी शासनाकडे दिली। 19 कोटी 50 लाख रुपये वसूल करण्यासाठी शरद शिंदेची मालमत्ता जप्त करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। शिवाजी हायस्कूलचे शिक्षक या प्रकरणी नाहक भरडले गेले याचीही चौकशी होऊन या शिक्षकांचे वेतन मिळावे अशी मागणी होत आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।